रामकृष्ण हरी. सकाळी सकाळी मला पालखीमध्ये पालखीचं सारथ्य करत चालणारे चोपदार भेटलेले आहेत. हे चोपदार पालखीच्या समोर असतात. पालखी जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांच्या सोबत चालत असतात. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. कशा पद्धतीने ही दिंडी पुढे चालत असते, दिंडीत नेमकं कशा पद्धतीने चालायचं असतं. माऊली नमस्कार. काय तुमचं नाव आणि कुठून आलेत? आम्ही आलो गोरडेश्वरवर. कसं पालखीचं जे तुमची जी दिंडी चालते ती दिंडी कशी चालते, कशा पद्धतीने तुम्ही लोकांना सहकार्य करता? दिंडी आम्ही शिस्तीत चालवतो, 4-4 ची लाईन करतो, एकामागे एक सगळी लाईन सीट चालतो. किती वर्षापासून तुम्ही दिंडीत चोपदारकी करताय? 18 वर्ष झाली. 18 वर्ष झालं. वारीमध्ये चालताना कंटाळा वगैरे येत नाही का नाही तुम्हाला? नाही नाही काही नाही, नाही. आनंद वाटतो सगळं. आनंद वाटतो. आता या वर्षी आता सध्या ही वारी पुण्यामध्ये आलेली आहे. पुणेकरांनी तुमचं स्वागत केलं. कसं वाटतंय पुणेकरांचं स्वागत पाहून? एकदम आनंद वाटतो. आनंद वाटतोय. आता पालखी आजचा मुक्काम किंवा आज पुढे कुठं चाललेली आहे पालखी? आता लोणी कालभोरला चालली. आता दुपारचं जेवण याला आहे, सासवड याला आहे, काय काय म्हणतात हडपसर मध्ये, आणि मुक्काम कुठे? याला लोणी कालभोरला. आज घरापासून एवढं आता बाहेर राहताय 20-25 दिवस. नातू नातव सुना पोरं काय आठवण येते का? ती आठवण कधीच येत नाही आम्हाला. का बरं? त्यांचं ध्यानच होत नाही वारीच्या ह्याच्यामध्ये. सगळं देवाचं नामस्मरण करीत चालतात ना, त्याची आठवण येत नाही. तर आपण पाहत होतो चोपदार आपल्या सोबत होते. अतिशय छान पालखीमध्ये चालतात. पालखीमध्ये जरी चालत असले तरी यांना घरच्यांची आठवण येत नाहीये, कारण विठूच्या नामगजरात ही पालखी पंढरीकडे चाललेली आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष.com महाराष्ट्र, पुणे.